वहिनी काय रे? काय नाही राहणार कुठं आहे? बाहेरच आहेत, दिसले नाही? हा दिसलाय की बाहेरच आहे. अरे तुम्ही सगळे एकत्र इकडे? वय घरात करमना म्हणून आलो इकडं. करमत नाही तर मग खेळायला जायचं ना. पण हा, उन्हाचं अजिबात खेळायचं नाही आणि फार बाहेरही पडायचं नाही. म्हणून आलोय आम्ही इकडे. राणादा म्हटलं आताच थांबा. राणादाकडे आमचं एक काम आहे. राणाजींकडे कसलं काम आहे? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यात ना व मग विहिरीत पवायला कधी जायचं तेच विचारायला आलतो राणादाला. मग काय म्हणले राणाजी? आता पेपर तपासून झालं की जाऊया म्हणालाय आणि सगळी नीट पास झालं तरच जायचं म्हणलाय. तुम्ही काय करलासा? काही नाही, तुमचेच पेपर तपासते. काय झालं? काही नाही, हे पेन रिफिल संपली असेल बघू. नाही रे, रिफिल तर आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. आम्ही राणादाला सांगून नवीन पेन आणतो. नाही नाही नको, मी बघते हे चालतंय का, नाही तर मग मी दुसरं शोधते. नाही नाही तुम्ही उठून नका, पेपर तपासा. आम्ही लगेच 2 मिनिटात येतो. ए चला चला अरे चला. काय राणादा, हीच काय तुझी काळजी? का रे, काय झालं? तिकडे आत पेन बंद पडलाय म्हणून आमचं पेपर तपासायचं काम बंद पडलंय आणि तू इकडे टाइमपास करायलायस वे. असं कसं होईल? मला तर फोन नाही आला. काय लागलं तर फोन करतो म्हणल्यात तुमच्या वहिनी. कोणतरी चालू आहे काय तुझा? चालू आहे की. मग रेंज नसेल त्याला. हाय, जाऊ द्या, त्याच्या भरोशावर राहिलो तर आपण नापास व्हायचो. चला आपण एक नवीन पेन आणूया त्याच्या दुकानात. चला. अरे 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 ऐक तर. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
अगं सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.